सोबत यावेळेस आपण निघालो आहोत सिंगापूरला। इमिग्रेशनची प्रक्रिया पार पडली आहे। निघूया आपल्या जेटकडे। रात्री 11:30ची आमची फ्लाईट आहे मुंबई एअरपोर्टवर आणि आता आपण चाललो विमानामध्ये। लाडू खूप एक्सायटेड आहे विमानात जाण्यासाठी। फायनली आम्ही आमच्या जागेवर बसलोय। लाडूने आपली विंडो सीट पटकावलेली आहे आणि लवकरच आम्ही उड्डाण करणार आहोत। पहिल्या रात्री किंवा पहाटे असं विमानातून जवळून बघणं ही खरोखर खूप डोळ्यांसाठी पर्वणी असते मित्रांनो। आणि आता आपण बघूया आपल्या पोटपूजेकडे। तर पोटपूजेमध्ये आम्हाला फ्लाईटमध्ये जे जेवण मिळालं एअर इंडियामध्ये ते होतं पालक पनीर, राईस, दाल मखनी, दही, डिझर्ट, ब्रेड बटर। मी ऑरेंज ज्यूस घेतलं होतं। मी आणि लाडूने व्हेज थाली घेतली होती आणि राजेशने नॉनव्हेज घेतलं होतं। वगैरे सर्व बघता आहे पॅकिंग पण छान केलं आहे नीट नेटवर सोबत स्वच्छ सुंदर आणि टेस्टी पण होतं बरं का। असं गरम जेवण जेवल्यानंतर छान झोप लागली नाही तुला। 5 तासाचा आमचा प्रवास होता। सकाळी आम्ही साधारण 7-7:30 पर्यंतच्या आम्ही एअरपोर्टवर काश्मीर होतो। जेवण केलं आणि थोडा आराम केला। सकाळ झाली तेव्हा जानकी एअरपोर्टला आम्ही उतरलेलो। सकाळचे 7:45 झाले होते। आम्ही जेव्हा जानकी एअरपोर्टला पोहोचलो तेव्हा तिथे सगळी प्रक्रिया वगैरे पार पाडणं आणि मग तिथून आम्ही थोडंसं एअरपोर्टला एक्सप्लोअर करायचं ठरवलं। तसं बाहेरच बघा असं छान ॲक्वेरियमसारखं केलेलं आहे त्यांनी। लाडू सगळं बघण्यामध्ये अगदी दंग होता। असं त्याला फिश वगैरे आवडतात आणि सिलिंगला सुद्धा बघा ना किती सुंदर 3D इफेक्टमध्ये छान बनवलेलं आहे सगळं फिश वगैरे काही स्काय असं। हॅलो कर। हॅलो हाय। आम्ही आता थांबलोय सिंगापूर एअरपोर्ट। थोड्या वेळ आम्ही वाट बघू, चार्जिंग होऊ देऊ मोबाईलचं। तसंही हॉटेलला पोचायला वेळ आहे। हॉटेलचं चेक इन जे आहे ते 2 वाजता आहे। तोपर्यंत आम्ही जवळपास 12 वाजता हॉटेलमध्ये पोहोचू। 12 वाजता पोहोचण्यासाठी आम्हाला 1 तासभर इथून एअरपोर्टवरून हॉटेलला पोचायला लागेल। हॉटेलमध्ये पोहोचल्यावर समजा 12 वाजता आम्हाला चेक इन मिळालं तर फारच चांगलं, नाही तर आम्ही आसपास फिरू। आता आम्ही जातो महाराष्ट्र स्टेशनला। गाडी आलेली आहे मुंबईची मेट्रो बघितली आता सिंगापूरची। चला आलो आता ताना महाराष्ट्र स्टेशनला। तिथून जायचं फर्स्ट लिंकसाठी हे आमचं प्लॅटफॉर्म बी ट्रेन येणार आणि तिथून 8 नंबरचा स्टॉप आमचा आहे। तिथून एकूण आपल्याला 7 स्टॉप पार करायचे। साधारण 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं, त्यामुळे आम्ही टॅक्सी वगैरे काही बुक नाही केली, पायीच आलो सगळं। आणि त्यांनी आम्हाला 2 तास आधीच चेकिंग दिली, त्यामुळे फार बरं झालं। आम्ही आलो आहोत आमच्या हॉटेल मर्क्युअरमध्ये आणि 6व्या माळ्यावर रूम दिलेली आहे। बघूया कशी आहे ती। आलो आहोत आपण 6व्या माळ्यावर। चला बघूया आपली रूम। 637 रूम नंबर 637। ही आहे आमची रूम।
चांगली आहे तशी. टीव्ही, बेड आहे मोठा, वॉशरूम आहे आणि सिटी व्ह्यू. वाव, सुंदर. आता आम्ही रेडी झालं, थोडा रेस्ट करू आणि आता सिंगापूरचं पहिलं अट्रॅक्शन मरलायनला आम्ही जातोय. बघूया तिथे गेल्यानंतर अजून कुठले कुठले अट्रॅक्शन बघायला मिळतात. तर आम्ही आता आमच्या हॉटेलपासून 130 नंबरची बस पकडून साधारण 20 मिनिटांचा रस्ता पार करून मरीना बे स्टँड. जसं तुम्ही बघताय सिंगापूर फ्लायओव्हर. पण आता झालं असं आहे ना की इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे की नाही मरलायनचं, ते त्यांनी रिपेअर करायला काढलंय. हे बघा, हे असं सगळं कव्हर करून ठेवलंय. पण हरकत नाही, एक छोटंसं पण आहे इथे त्यांनी केलेलं लहान मुलांसाठी. हे बघा, सेमच आहे पण छोटं आहे. जसं की तुम्ही बघताय हे सगळं मरलायन कव्हर केलेलं आहे. इथे काही बघून का मूड ऑफ झाला आहे, पण हरकत नाही. नेक्स्ट टाइम येऊ त्यावेळेला नक्की बघायला मिळेल, खूप चांगलं बघायला मिळेल. सिंगापूर फ्लायर. पाऊस सुरू आहे. सगळी लोक फार एन्जॉय करतात पावसामध्ये. आणि बघा ना, इथली लोक जॉगिंग सुद्धा करतात. हेल्थ कॉन्शियस असतात लोक. तर आता आम्ही आलो आहोत रिव्हर क्रूजला. साधारण एकाचं तिकीट इथे $28 आहे ॲडल्टचं, आणि लहान मुलांचं $11. ऑलमोस्ट तिघांचं मिळून 4,500 तिकीट झालं आहे जास्त. तर अशा प्रकारे क्रूज राईड तर कंप्लीट झाली आमची. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही आल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्की बघा. जवळजवळ आलो आहे फाउंटनच्या शोजवळ. फार सुंदर दिसतोय. तयारी सुरू झालेली आहे सिंगापूरमध्ये.
गुच्ची बॅग्स, प्रत्येक स्त्रीचा आवडता ब्रँड गुच्ची बॅग. आणि जे आपण पाण्याचा तो डोहासारखं बघितलं होतं ना, ते बघा इथे खाली त्याचा फ्लो हा असा दिसतोय. त्या मॉलमध्ये आतमध्ये सुद्धा बोटिंग आहे. क्रिकेटमध्ये आहे आणि त्यानंतर सिंगापूरमध्ये सुद्धा बघायला. आता आम्ही चालू आहे परत MRTने, अंडरग्राऊंड मेट्रोने एक्सपोकडे जाणारी ट्रेन पकडायची आता आम्हाला. बघूया ही माहिती आहे. आलो आहे आम्ही प्लॅटफॉर्मवर. एक्सपोकडे जाणारी ट्रेन पकडायची आहे मेट्रो. जाम दमलो आहे. पहिलाच दिवस होता आजचा आणि फ्लाईटमध्ये पण पाहिजे तसा आराम झाला नव्हता, त्यामुळे जास्त फिरलो नाही. आता गाडूच चालू झालं आहे. आपण आता हॉटेलवर जाऊया आणि आराम करूया. त्यामुळे आराम करतो हॉटेलवर. मुंबईला जसे लोकलमध्ये अनाऊन्समेंट होतात तसे इथे पण होतं. फार अवघड नाही आहे. आपण असं म्हणू शकतो ही गाडी आपणच चालवतो. स्टेशन आता कोणतं आलं? हे डाऊनटाऊन स्टेशन आहे. तर हे बेंदेबी स्टेशनला उतरलं आणि आता हे आता आमचं हॉटेल जे आहे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. साधारण 7 ते 8 मिनिटावर निघतो तसं. आता आजचा डे 1 संपला. आता उद्या आपण काय एक्सप्लोअर करणार ते उद्या भेटू. बाय.